इथूनच तुम्ही तुंग किल्ला म्हणजेच कठीणगडला सुद्धा इथून जाऊ शकता. टायगर हिल साठी वगैरे इथूनच पुढे तुम्ही मुळशीला पण जाऊ शकता, पण हा कधी घेऊ नका मार्ग, कारण रस्ता पुढे खूप खराब आहे. आणि हे आपल्याला राईट हँड साइडला जे दिसतंय मंदिर ते आहे जाकमाता मंदिर, म्हणजेच इथलं बहुतेक गावदेवी मंदिर असेल. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये आणि लोणावळा ट्रिप भाग 2 मध्ये. तर आपण आज इथले काही पॉईंट्स कव्हर करणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे टायगर पॉईंट, त्याच्यानंतर वाळवंट डॅम आपण जो आहे तो एक्सप्लोर करणार आहोत, पण पहिले आपण जाणार आहोत टायगर पॉईंटला. तर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे पहिल्या भागामध्येच्या एंडला मी सांगितलं होतं की इथलं मी सकाळचं टेम्परेचर सांगेन. तर इथलं सकाळचं टेम्परेचर जास्तीत जास्त 24 पर्यंत जातं, त्याच्या खाली उतरत नाही. तर एवढी काय थंडी नाही आहे इथे लोणावळ्यामध्ये. बाकी सर्व काही जसं मुंबईला आहे तसंच सेम इथे आहे. तर आपल्याला टायगर पॉईंटला जायला इथून लागणार आहे जवळजवळ अर्धा तास. तर किलोमीटर आहे 13 किलोमीटर. तर चला आपण आता वेळ न दवडता निघूया आपल्या प्रवासाला पुढच्या. चला. तर मित्रांनो, आपण राईड चालू केलेली आहे टायगर हिलच्या दिशेने. ऑलरेडी आपण बहुतेक भुसे डॅम मागे सोडले. इथून 7.5 किलोमीटरची रनिंग आहे. 12 मिनिटात पोहोचू आपण वरती. आता जरा वरती तरी बघूया हवा वगैरे आहे का आणि किती गरम होत आहे, कारण या साईडला लोणावळ्यामध्ये तर खूप परिस्थिती बेकार आहे. 41-42 म्हणजे सेम ॲज आपलं मुंबई झालंय, काहीच फरक नाही. रस्ता खूप चांगला आहे, काय टेन्शन नाही आहे. अगदी वरपर्यंत तुम्हाला रस्ता असाच मिळणार आहे. फक्त नजर सरळ ठेवा, कारण वळणावळणाचा रस्ता आहे. पावसाळ्यात तर इथे तुफान गर्दी असते, तुफान. नाही, भुसे डॅम ह्या साईडला आहे, माझ्या डाव्या हाताला. इथे सगळीकडे पॅन्ट पार्क आहे. इथूनच तुम्ही तुंग किल्ला म्हणजेच कठीणगडला सुद्धा इथून जाऊ शकता. जवळजवळ बेसगाव पासून 1.5 तासाची ट्रेकिंग आहे. मीडियम ट्रेकिंगच्या रेंज मध्ये येतो तो, म्हणजे जास्त हार्ड पण नाही आणि इझी पण नाही आहे ट्रेकिंग त्याचं. आणि इथून हा प्रॉपर घाट सेक्शन चालू होतो
टायगर हिलसाठी वगैरे. इथूनच पुढे तुम्ही मुळशीला पण जाऊ शकता, पण हा कधी घेऊ नका मार्ग, कारण रस्ता पुढे खूप खराब आहे. तुम्हाला आंबेवालीच्या पुढे रस्ता खूप खराब भेटेल टिल मुळशीपर्यंत. जर तुम्हाला जायचंच असेल तर तिकडून पाली मार्गे जाऊ शकता किंवा पुण्यातून जाऊ शकता. तिसरा मार्ग तुम्हाला पावणा लेकच्या इकडून तुम्ही जाऊ शकता, तोही रस्ता चांगला आहे, पण हा कधीच घेऊ नका. आणि एकतर दुसरी गोष्ट म्हणजे वरती गेल्यावरती रेंज पण जाते, तर तुम्हाला काही मदत लागली तर वरती माणसं पण मिळू शकत नाहीत. तर बेटर आहे तुम्ही पावणा लेक किंवा मी जे बाकीचे 2 रूट सांगितले ते घ्या. अशा ठिकाणी साईड काढताना खूप एकदम केअरफुली काढा. हे पाहू शकता आपण आलेलो आहे टायगर व्हॅलीला. किती मोठी सह्याद्रीची रेंज आहे बघा.
जो समोर दिसतोय तो अंगठा, त्याला नाण्याचा अंगठा काहीतरी म्हणतात. इथे खाण्यापिण्यासाठी पण खूप सारी दुकान आहेत, पण ती बहुतेक संध्याकाळी ओपन होतात, कारण टुरिस्ट मोस्टली तर संध्याकाळच्या टायमिंगला येतात. त्यामुळे तिकडे बघा किती छान सह्याद्रीची रेंज आहे. तर तुम्ही आलात तर संध्याकाळी या, म्हणजे तुम्हाला जर काही सनसेट एन्जॉय करता येईल आणि इथे काय खायची वगैरे असेल तर तेही खाता वगैरे येईल तुम्हाला. इथे असे बॅरिकेड्स लावलेत सेफ साईड साठी, की कोणी इथून पुढे जाऊ नये यासाठी. खूप शांतता इथे, कोणीच नाहीये आता दुपारचा टाइम असल्यामुळे. तर पाहू शकता इथे जागोजागी दारूच्या बाटल्या फुटलेल्या आहेत. तर आपला पर्यटक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की असा कचरा करू नये. मी दरवेळेला व्हिडिओमध्ये सांगत असतो, एक बॅग घेऊन या, त्याच्यामध्ये आपला जो काही कचरा असेल तो भरून परत घेऊन जात जावा आणि कचऱ्याच्या डब्यात टाकत जावा. तर मंडळी, आपण आता चाललो आहोत वाळवंट डॅमला, जे की बर्गर किंग आहे ना हायवेला आपल्या, जो जुना मुंबई पुणे हायवे आहे त्यालाच बर्गर किंगच्या समोरून एक एंट्री आहे. त्या एंट्रीने आपण आतमध्ये एंटर केलेलं आहे लेफ्ट घेऊन. एक्झॅक्ट बर्गर किंगच्या समोरून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. इथून आपल्याला 13 मिनिटात आपण पोहोचू. 3.5 किलोमीटरची रनिंग आहे. ऍक्च्युली टायगर हिलला जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा तिथे मी त्या जे वेंडर्स असतात नाश्ता वगैरे देणारे, तर त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे 2-4 दिवसापूर्वी गारा पडल्या, गारांचा पाऊस, त्याच्यामुळे आता इथे गरमा चालू आहे थोडे 2-4 दिवसापासून. तर मे बी असू शकतं, त्याच्यामुळेच गरमा चालू झाला असेल. इथे बघा HDFCचं ट्रेनिंग सेंटर आहे. हे जे याला बोलतात तुंगारली गाव, आपण आता तुंगारली गावामध्ये आलेलो आहोत. आणि हे आपल्याला राईट हँड साईडला जे दिसतंय मंदिर, ते आहे जाकमाता मंदिर, म्हणजे तिथलं बहुतेक गावदेवी मंदिर असेल. खूप छान बांधलंय, आत्ताच जस्ट बांधलंय वाटतं ते, म्हणजे त्याचं रिनोव्हेशन झालं असेल. आता आपण जेवण वगैरे करूनच निघालो आहोत. तर वाजले दुपारचे 2:30.
तर मित्रांनो, हे आहे वाळवंट डॅम, जे आहे लोणावळ्यामध्ये स्थित असलेलं, मावळ तालुक्यातील. हे धरण भरपूर मोठं आहे, पण इथे येण्यासाठी जो रस्ता आहे तो खूप खराब आहे. त्यामुळे पावसात येण्याचा इथे विचार करू नका. खूप म्हणजे खूप खराब आहे. बघा कसा सह्याद्रीने पूर्ण वेढलेलं आहे या धरणाला. तर मंडळी, हे जे धरण तुम्ही पाहताय ते बांधलंय 1915 मध्ये, आणि 1916 पासून हे धरण टाटाने विद्युत निर्मितीसाठी वापरण्यास सुरुवात केली. आणि तसंच हे पिण्याचं पाणी म्हणून सुद्धा लोणावळ्यात पुरवलं जायचं याचं पाणी. पण त्याच्यानंतर हे धरण खूप अपुरं पडायला लागलं. त्याच्यामुळे आणखीन एक पुढे नवीन धरण बांधण्यात आलं. ते ह्याच्यापेक्षा 3 पटीने मोठं धरण आहे. त्यामुळे सध्या हे पाणी फक्त आता खोपोलीचा जो टाटा प्लांट आहे त्याचं वीज निर्मितीसाठी ह्या पाण्याचा उपयोग केला जातो. हे धरण इंद्रायणी नदीच्या काठावर बांधण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे धरण इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलंय. ज्या वेळेला एक लॉर्ड एल्फिन्स्टन म्हणून एक अधिकारी होता याचा, तर त्याच्यानंतर त्याने हा लोणावळा एरिया पाहिला, त्याला खूप आवडला. तर त्याने त्यावेळेला ठरवलं की हा जो खंडाळा आणि लोणावळा आहे याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करायचं. आणि त्यावेळेला हे लोणावळा आणि खंडाळा डेव्हलप झालं. त्याच काळात हे धरण उभारलं गेलं. तर याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणायचं झालं तर आपल्याला लॉर्ड एल्फिन्स्टनचा आहे, ज्याने हे खंडाळा आणि लोणावळा पर्यटन स्थळ म्हणून. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला वाळवंट डॅमचा इतिहास जाणून आणि हा वाळवंट डॅम पाहून, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला, आपण आता ही दुसरा भाग आहे आपला लोणावळ्याचा, तो आपण आता इथेच समाप्त करत आहोत आणि आपण इथून चालू करत आहोत परतीचा प्रवास. तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण एका पुढल्या नवीन जर्नीमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि सेफ ड्रायव्हिंग करा. चला, बाय बाय.